नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण मागासवर्ग आयोगाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. म्हणजे मागासवर्ग आयोगाची स्थापना नेमकी कशी केली जाते, त्यासाठी कुठले कायदे आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे, त्यांची कार्यपद्धती काय आहे, किंवा ते जे निरनिराळे सर्व्हे करत असतात त्या सर्व्हेंचा निष्कर्ष ते कसे काढतात, याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आणि त्यातही मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की ह्या वेगवेगळ्या निष्कर्षांमधून आम्ही सरकारला फक्त शिफारसी करू शकतो, असंच हे कायद्यामध्ये आहे. हे सगळं आपण जाणून घेतलं, जे आपल्याला जाणून घेण्याची अतिशय आवश्यकता होती. त्याच अनुषंगाने असं वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ती माहिती आपण काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे आणि इतरांनासुद्धा सांगायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. एक वेगळीच माहिती देणारा असा आपला आजचा विषय आहे. काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आज आपण जाणार आहोत जंगलात. मुंबईच्या जंगलात, सिमेंटच्या जंगलात नाही, खऱ्याखुऱ्या जंगलात. अनवट वाटा, अनवट वाटा, अनवट वाटा, अनवट वाटा, चांदण पंखांच्या स्वप्नांच्या गावातून, स्वप्नांच्या गावातून लहरत आल्या. अनवट वाटा, अनवट वाटा. मंडळी, ओळखलात ना, मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपल्या मुंबईची ही फुफ्फुसं आहेत असंही याला म्हणतात. या उद्यानामुळे मुंबई आजवर तगली आहे आणि म्हणूनच या उद्यानाचं जतन संवर्धन खूप प्राणपणाने केलं जाते. त्यासाठी शासन, प्रशासन, संबंधित लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे आपण खूप आभार मानायला पाहिजेत. मंडळी, या संजय गांधी उद्यानाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बोरिवली ते ठाणे या दरम्यान ट्विन टनेल किंवा जुळे बोगदे खोदण्यात येणार आहेत. त्यामुळे बोरिवली ते ठाणे हे अंतर या बोगद्यांमुळे 15 ते 20 मिनिटात पार होईल. आणि हे बोगदे संजय गांधी उद्यानाच्या जमिनीखालून खोदण्यात येणार आहेत. त्यामुळे या उद्यानाच्या वनवैभवाला कुठलाही धक्का लागणार नाही. ठाण्यावर जायला इथे प्रचंड ट्रॅफिक होते. आम्हाला पण ठाण्यावर शिंदे साहेबांना भेटायला जायचं, प्रचंड ट्रॅफिकला सामोरं 2-2 तास ठाण्याला जायला लागायचे. तर जोगेश्वरून जावं लागायचं. प्रचंड ट्रॅफिक असते. रात्री तर ट्रक्स असतात, म्हणजे लोक जाऊच शकत नाही. ट्रेननी यायचं म्हटलं तरी पार इथून दादरला उतरा, दादरहून ती ट्रेन पकडा, मी इकडे या, असा उलटासुलटा प्रवास असायचा. त्यामुळे मी विचार केला, जसा हा रस्ता बनवला तसा मी विचार केला की असा काय रस्ता होऊ शकतो का. माझा मतदारसंघाच्या पलीकडे ठाणा आहे, माझा मागाठाणे त्यांचा ठाणा आहे. मी साहेबांना बोललो, साहेब असा काय रस्ता होऊ शकतो, नॅशनल पार्क म्हणून रस्ता इथे होऊ शकतो का. तुला नॅशनल पार्क तर काय आपल्याला परमिशन देणार नाही, वन खातं, वाईल्ड लाईफला फार धोका होऊ शकतो. बोललो, साहेब टनल होऊ शकतं का. हो, कारण मी फॉरेनला गेलो होतो, मोठे मोठे टनल मी बघितले होते. वन खातं वर आहे ना, खालच्या जमिनीच्या, तिथे वन खातं नाही ना. तर मग त्याच्यामध्ये एक प्रश्न आला का, तिथे मोठं तलाव आहे आपला, तुलसी तलाव लेक, त्याला धक्का लागता का म्हणे. पण तो टनल त्याच्यासुद्धा खालून जाणार आहे, म्हणजे त्याला सुद्धा धक्का लागणार नाही. मंडळी, इथले स्थानिक आमदार प्रकाशजी सुर्वे यांना ही कल्पना सुचली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मात्र ही संकल्पना पूर्णत्वास नेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी.
त्याचं असं झालं की 2015 साली एकनाथजी शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी या प्रस्तावाचा खूप पाठपुरावा केला होता आणि MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प पुरा करावा असंही सांगितलं होतं. हे संपूर्ण प्रोसिजर पूर्ण झाले. तो सर 99% काम झालं. 1% छोटीची प्रोसिजर काय बाकी आहेत त्या होतील. 1900 करोड रुपये पास एकनाथ शिंदे साहेबांनी केले त्यासाठी. त्यामुळे मी मुख्यमंत्र्याचा मनापासून आभारी आहे. आणि हा रस्ता 6 लेनचा 10 मिनटात तुम्ही ठाण्याला पोहोचणार आहात. म्हणजे अशा कनेक्टिव्हिटी जर केल्या तर ट्रॅफिकची खूप मोठी समस्या सुटू शकते. बजेट पास झालेलं आहे त्याचा. 1900 करोडचं सर्व पेपर टी व्हीवर सर्वकडे आलं होतं ते बजेट पास झालेलं आहे. पण त्या छोट्या तांत्रिक ज्या अडचणी छोट्या मोठ्या आहेत केंद्रामधून काही छोट्या अजून यायचे आहेत, पण ते माननीय मुख्यमंत्री असल्यामुळे ते पाठपुरावा करून ते लवकरात लवकर होईल आणि तो एक सुंदरसा काम होईल. मंडळी, हे जे ट्विन बोगदे आहेत ना, हे जमिनीखाली 23 मीटर अंतरावरती खोदण्यात येणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं मंजुरी दिलेली आहे. सध्या मागाठाणे ते ठाण्यातलं टिकुजिनीवाडी या 24 किलोमीटर अंतरासाठी 1.5 ते 2 तास लागतात. रोज 25,000 वाहनं इथून प्रवास करतात. हा बोगदा तयार झाल्यावर प्रवासाचा वेळ 15 मिनिटांवर येईल. 11.84 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 11,000 कोटी रुपये इतका आहे. नजीकच्या कालखंडामध्ये या बोगद्याचं काम सुरू होऊन 4 वर्षात ते पूर्णत्वाला नेण्यात येणार आहे. या उद्यानातल्या बाधित आदिवासींचं पुनर्वसनही करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगानं मागाठाणे इथल्या आदिवासी पाड्यांची काय परिस्थिती आहे हे आपण समजून घेऊया. त्यासाठी आपण वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये जाणार आहोत. त्या कदाचित तिकडच्या लोकांची आता 3री पिढी आहे, तेव्हापासून आधीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्या पुढे बाकीची सगळी कामंही त्यांनीच केलेली आहेत. रस्त्याची, बाथरूम आहे बोला, हे लाद्या वगैरे लावणं, सगळ्या गोष्टी, भिंत बांधणे, ही संरक्षण भिंत जी आता जे काम चालू आहे ना, ते सगळं प्रकाशदादा सुर्वे ह्यांच्याच त्यांच्या आमदारने त्यांच्याच ह्याच्यामध्ये होते. मला सांगा, आता हा जो आता माझ्या आईचं घर सुद्धा 2 वर्ष आधी पावसामध्ये कोसळलेलं, ते सुद्धा त्यांनीच बांधून दिलेलं आहे. परत अजून तिथे बाथरूमच्या बाजूला अजून 10-12 घरं अशी आहेत, ते पावसामुळे नुकसान झालेलं, ते सुद्धा त्यांनीच बांधून दिलेलं आहे. आता मला सांगा, या भागामध्ये जंगल आहे सगळं आहे, इथे बिबट्या वगैरे ह्याची काही भीती आहे का तुम्हाला? रोजच भीती आम्हाला. आता परवाच्या दिवशी झालेला, ते पण किती वाजता? रात्री 10 वाजता ना. हे बघा इथे या मागच्या साईडलाच आलेलं, 8:30 झालेले. आता तसं बघायला गेलं तर पूर्ण जंगल भाग आहे. अजून तुम्हाला इथे काय नेमके काय अडचणी आहेत इथे? आम्हाला लाईटीचा आता पाण्याचा प्रॉब्लेम तर आमचा सॉल्व्ह झाला आहे, पण सगळ्यात मोठा लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या भागात लाईट नाहीच आहे. लाईट नाही. अडचण म्हणजे मेन म्हणजे आम्हाला वाघ वगैरे बिबट्या वगैरे येतात. परत खूप आम्हाला लाईटीचं मेन समस्या आहे आमची. लाईट आमच्याकडे 82 पासून लाईट नाही आहे. आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला लाईट कोण देत नाही. पाण्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न केले, पण आता हे दादासाहेब आले त्या येणं आता पाईपलाईनचं काम तरी चालू झालं आणि आल्या पण लाईटीचं काम लवकरात लवकर व्हावं हे आमची अपेक्षा आहे. की तुमचा पाण्याचं आम्ही काम करून देऊ. आणि त्याच्यासोबत त्यांनी एक भव्य म्हणजे असे 40,000 लिटर पाण्याची व्यवस्था ही आमच्यासाठी केलेली आहे. त्याच्या टाक्या पण इथे लागल्या आहेत. त्याच्याबरोबर जे इथले बरेच म्हणजे गल्लीची कामं आहेत, सुरक्षा भिंतीची कामं आहेत. आता जर टाकीच्या पाठीमागे जो बघितला तुम्ही, तो एवढा मोठा भरपूर जणांना विषय टाकलेला, पण कोणी लक्ष देत नाही. हा करतो फक्त बोलतात, करत तो कोणी नाही, फक्त आश्वासन देतात, निघून जातात. दादांकडे एकदा तो विषय टाकला, दादांनी ताबडतोब त्याचा संपूर्ण फंड वगैरे पास करून तो दिवाळ देखील बांधायला घेतला आहे. शंकर मंदिर टेकडीवरती दादांच्या बापात नाण्यामध्ये जेवढी दिवाळे बांधलेली आहेत सुरक्षा भिंतीची, हे सगळी दादानीच बांधून दिलेली आहेत. त्यांच्या आमदार निधीतनं म्हणा, त्या सगळ्या गोष्टी जे काय होत आहेत त्यांच्या ऋणीच होत आहेत. इथे मागं पावसामध्ये देखील जी काय 7-8 घरं पडली, परत या ताईंचं पण घर पडलं, यांच्या आईचं, हे सगळे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतनं बनवून दिलेले आहेत. स्वतःच्या खर्चाने पण करून दिलेले आहेत. नेमकं काय लय पाण्याची अडचण होती. रातभर आम्ही खदानी जात होतो. इकडं पाणी इकडे नव्हतं भेटत, इकडे 4-3ला जायचं होतं, पण पाणी सोय आमची झाली चांगली. हांडे बायाचे उतरले, दादानं पाणी दिलं आम्हाला, डोक्याला हांडे उतरले. काही हे दिवाळं झाले तर लादी झाली, पण आता जरा रस्ते नाल्या नाही झालेल्या आणि बाथरूमची लय आम्हाला अडचण आहे. आमची एवढी अपेक्षा की दादानं आम्हाला बाथरूम करून द्यावा, रस्ते करून द्यावा आणि गटार करून द्यावा.
एवढं झालं की आमचं समजा असंच झाली की चांगलं केलं दादाला आम्ही. मंडळी, हे सारे आदिवासी बांधव इथे पिढ्यानपिढ्या राहत आहेत, मात्र त्यांना काही समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये रस्ते, वीज असेल, पाणी असेल किंवा शौचालय या त्यांच्या प्रमुख गरजा आहेत. आणि या गरजा भागवण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी नित्य करत असतात. त्यासाठी निरनिराळ्या सरकारी योजनांचा लाभही ते या साऱ्यांना देत असतात. त्यातही ह्या पाड्यांना पाणी देण्यात आलेले, तात्पुरती शौचालय उभी करण्यात आलेली आहे आणि सौर दिवेही इथे लावण्यात आले आहेत. पहिली काय विचार नको, आमच्याकडे खूप पाण्याचा ह्याचा प्रॉब्लेम होता. पाणी नसं आम्ही तिकडे त्या रस्त्याच्या पलीकडे जायचे आम्ही, आणि 8-8 दिवस आम्ही नंबर लावला तरी आमचा पाणी नाही. 20 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट झाली. आता आम्हाला 10 वर्ष झाली इथे आम्ही पाणी, तरी पण सकाळी 8:15ला येतं, परत 3-2:30 वाजेपर्यंत राहतं, परत मग संध्याकाळी 5 वाजता येतं. 5 वाजता आल्यावर 8 वाजेपर्यंत राहतं, पण बारीक राहतं किंवा आल्याला बरोबर येत नाही, थोडं कमी येतं. नंतर मग असं मग रात्री 9 वाजता परत जातं, 9 वाजता येतं परत. मग रात्री किती वाजता जातं काय ते मला माहीत नाही. पुरतं पण म्हणजे सगळ्यांना. हां पुरतं, हां पुरतं. पहिलं खूप आम्हाला त्रास होता पाण्याचा, आता पाण्याचं आता काही त्रास नाही. आणि शुद्ध आहे. हो 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 चांगलं आहे. आम्हाला खूप पाण्याचा आम्हाला खूप आराम आहे. मंडळी, हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे आणि म्हणून ह्या साऱ्यांना इथे वीज हवी आहे. पण वन विभागाच्या कायद्यान्वये वीज इथे देऊ शकत नाही. वास्तविक इथे रात्री जनावरांची भीती आहे, बिबट्याचंही भय आहे. म्हणूनच इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांना सौर दिवे दिले आहेत. वीज द्यायचं म्हणजे वीजसाठी शासकीय म्हणजे वन विभाग असल्या कारणाने कुठली परवानगी नाकारली जाते. दादांनी वारंवार प्रयत्न केलेला आहे की माझ्या ह्या लोकांना, माझ्या मतदारसंघातील ह्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लोकांना वीज प्राप्त व्हावी, कशी देण्यात येईल यासाठी नेहमी अदानी आणि ह्या समूहाबरोबर नेहमी त्यांची मीटिंग, आणि त्यानंतर आतासुद्धा आता विधानभवनामध्ये पण मुनगंटीवार साहेब असतील, नेहमी दादांचा फॉलोअप, आमच्या आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचा फॉलोअप खूप वेगळा आहे. आणि त्याच्यातून आम्ही तरी वीज कशी प्राप्त होईल म्हणून आम्ही सोलर लाईट देतो. तर सोलर लाईट दिल्यानंतर त्याच्यावरती कसं आहे मॅडम, सोलर लाईट ही चालूच असते, पण थोडेसे पक्ष्यांनी त्याच्यानंतर पक्षी त्याच्यावर बसतात, माकड, तर त्याच्यावर बसल्यामुळे जो वरचा जो भाग असतो त्याच्यामुळे ते लाईट पॅनल खराब होतो. पॅनल खराब झाल्यामुळे थोडेसे तरीसुद्धा 16 पाडे आहेत. 16 पाड्यांमध्ये 500 ते 600 ह्या लाईट देण्याचं, सोलर लाईट देण्याचं काम केलेलं आहे. सध्या आपण नॅशनल पार्क येथे आहोत आणि हा भाग हा मागठाणे मतदारसंघामध्ये येतो. या मागठाणे मतदारसंघामधला बराचसा भाग आहे हा नॅशनल पार्कमध्ये येत असतो. त्यामुळे इथे आपण कितीही इच्छा असूनसुद्धा शासनाच्या ज्या अटी आहेत त्या अटी शर्तीप्रमाणे डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागतं. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा इथल्या लोकांसाठी आपण काही सुविधा देऊ शकत नाही. तरी आता या प्रत्येक पाड्यामध्ये शौचालय आणि रस्ते, हे सोलर लाईट अशी ही कामं आहेत, ही आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी करून दिलेली आहेत. परंतु बाकीची भरपूर कामं आहेत जी त्यांच्यासाठी करू इच्छितात ते, परंतु ह्या वन विभागामुळे त्या ठिकाणी कुठचंही बांधकाम किंवा काही आपण करू शकत नाही. त्यामुळे इकडच्या लोकांच्या बऱ्याच साऱ्या गैरसोयी आहेत. जो पाणीचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, तो पेंडिंग आहेच तसा. याच्यासाठी गेली 10 वर्ष आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी ह्या वन विभागातल्या लोकांना एक चेकनाक्याच्या इथे ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणची जागा SRAचे प्रकल्प राबवण्यासाठी त्या ठिकाणी मागितलेली आहे शासनाकडे. आणि ह्या लोकांचं शिफ्टिंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून द्या अशी वेळोवेळी मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे. आणि मला वाटतं लवकरच त्यांच्या या मागणीला यश येईल. कारण की इथे आपण पाहतो इथे बिबट्याचा वावर असतो या नॅशनल पार्कमध्ये, आणि मग उघड्यावरती ह्यांची मुलं या ठिकाणी वावरत असतात आणि मग कुठेतरी हा त्यांच्या जीवाशी खेळ होतो. त्यामुळे हे सगळे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांना चांगल्या SRAच्या इमारतीमध्ये जर का आपण जागा राहायला दिली, त्यांना हक्काचं त्यांच्या घर मिळवून देण्याच्या प्रयत्नात आपण इथे जवळजवळ 9 बचत गट केले आहेत बाकीच्या पाड्यांमधून. त्यांच्याकडे अवेअरनेस करत, कारण त्या कशा आहेत माहिती आहे, त्या पटकन आपल्या जवळ येत नाहीत. आपल्यापासून मानवीपासून म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात खूप अंतर आहे. कारण त्यांना ह्याच्या अगोदर खूप लोकांनी येऊन फसवलं, त्यामुळे ते पटकन विश्वास नाही करत. मग त्यांच्यावर रोज येऊन त्यांच्यावर बसून
त्यामुळे आम्ही असं सतत पाड्यातून दुपारपासून मी फिरत असते. आणि मग आता त्या नवापाड्यापासून माळी क्वार्टर्स आपण 7 बचत गट केले, तलापाडा मलापाडा सगळीकडे. आता ह्यांना पण सांगितलं, ह्या पण तयार झाल्या आहेत. आपण त्याच्या माध्यमातून भरपूर बचत गटाचं काम, ताई आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप बचत गट, जवळजवळ या वॉर्डलाच 55 बचत गट झालेत. त्यांनी स्वतःचे 90 बचत गट केले, त्यांच्याकडे 35 बचत गट झालेत. असं आपण प्रत्येक आपल्या दादांच्या मतदारसंघात जवळजवळ 40-45च्या आसपास करत करत आपण 500 बचत गटापर्यंत पोचलो आहे. आणि ह्यांच्यासाठी आपण काम करतोच आहे, फक्त त्यांना समजवताना थोडासा वेळ जातो. 4-5 वेळा येऊन त्यांची दोस्ती झाली की त्या हळूहळू. आणि त्यांचं काय झालं, ते पेपर द्यायला आपल्याला घाबरतात आणि त्यांना असं वाटतं शासनाच्या लोकांकडे आपण ह्यांचे पेपर देऊ, मग ह्यांना घरातून बाहेर काढलं जाईल, असं त्यांचं थिंकिंग आहे. ते त्यांच्यासाठी आम्हाला त्यांना येऊन काउन्सिलिंग करायला लागतं. त्याच्यानंतर मग ते आपल्याजवळ येऊन हळूहळू बचत गट, आता आपण 9पर्यंत इथले केले, जे पूर्वी कधीच झाले नव्हते, ते आता आपल्या येऊन आपण त्यांचे तेवढे केलेत. आणि ते आपण चांगला रिस्पॉन्स देतात. त्या बायका पण चांगल्या आहेत, कारण आता त्या शिकल्यात, त्यांच्या मुली वगैरे बाहेर जाऊन ते लोक या भाज्या वगैरे पावसाळ्याच्या भाज्या करतात, ते सगळं विकतात. त्यांचं म्हणजे वर्षभर ते लोक काम करतात आणि नंतर ते कचरा उचलायचं दत्तक वस्तीचं काम आहेत ना, त्याच्यात ही लोक काम करतात सकाळची. त्याच्यामुळे बऱ्यापैकी अवेअरनेस आला आहे, पण त्यांच्याजवळ जर थोडं जाणं आपल्याला हे आहे. आणि आमच्याकडे सगळेच करतात, आमचे शाखा प्रमुख सुद्धा त्यांच्या पाठी फिरतच असतात. म्हणजे जेंट्सना सगळ्यांना जवळ करण्याचं काम ते करतात, महिलांना जवळ करण्याचं काम आमची महिला टीम करते. घनदाट जंगल आहे, जनावरांची भीती आहे आणि त्याबरोबर पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप हाल होतात. पण हे महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये नॅशनल पार्क हे जगामधली पहिली अशी नॅशनल पार्क आहे जी मुंबईच्या शहरांच्या वस्तीमध्ये बसलेलं आहे. कारण इकडून बोरवली, जोगेश्वरी, इथपर्यंत गोरेगाव, त्या साईडला मुलुंड, ठाणा, असं 4 याच्यामध्ये तो वसलेला आहे. आणि हे आदिवासी पूर्वीपासूनचे माझ्याकडे 22 आदिवासी पाडे आहेत टोटली. आज पण तुम्ही येऊन बघाल तर डोंगरामध्ये त्यांना आहेत, पण त्यांनासुद्धा पाणी तिथे पोचण्याचं काम मी केलेलं आहे. तो पाताचे पाडे म्हणून आहे, त्यानंतर पाणीच नव्हतं कधी, तर तिथे बोरवेल खोदले. नशीब त्यांचं एवढं चांगलं की धोधो पाणी लागलं तिथे, आणि ते नळाप्रमाणे त्यांच्यावर पाणी द्यायचं काम आम्ही केलं. नाही असं काही ते नाही. वन खात्यामध्ये मॅडम पाणीची लाईन द्यायची म्हणजे नवीन लाईन द्यायची तर शक्यच होत नाही, कारण ते केंद्राचे त्यांचे अटी फार शर्ती आहेत. आणि काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत, त्यांच्या अटी शर्ती कोर्टाच्या, हे बघून नवीन लाईन देताना फार हे करावं लागतं. त्यामुळे जुनी लाईनला एनराज करून त्याच्यातून नवीन लाईन कशी देता येईल हे करावं लागतं. मग दाखवताना येतं की जुनी लाईन आहे तिला मी एनराज केली. मग त्याच्यासाठी एक तर डोंगर आहे, डोंगरावर पाणी चढत नाही. मग मध्यंतराच्या इथे टाक्या, मोठ्या मोठ्या टाक्या त्या बसून त्यांनासुद्धा कोटिंग करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी देतो. मग त्याच्यातून परत वर पाणी लिफ्ट करतो, तिथे मोठ्या टाक्या बसवतो, त्याच्यातून मग ते लोकांना पाणी वेगवेगळ्या घरापर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करतो. मंडळी, आता ह्या सगळ्या पाड्यांमध्ये घरपोच पाणी मिळत आहे. त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यातूनच या आदिवासी महिलांसाठी विविध योजनाही राबवण्यात येतात. इथे आता आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आता जे हे आहे ना, मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेटच्या अंतर्गत ज्या महिलांना उदरनिर्वाह करता ज्या शिलाई मशीन आणि घरघंटी देण्यात येतात, त्याच्यातल्या 10 जणींना लागले आहेत आपल्या पाड्यातल्या. या पाड्यात नाही, नवा पाड्यातल्या जे 16 पाडे आहेत त्याच्यापैकी एक 9-10 महिलांची त्याच्यामध्ये नावं आली आहेत. मंडळी, त्यातही आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्येही विविध सुधारणा करण्याचं प्रयोजित आहे. पण त्याच्यामध्ये पण अजून काही सुधारणा करता येतील. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितलेलं आहे. जशी ट्रेन बंद आहे ती ट्रेन सुरू करण्यात यावी. मिनी ट्रेन आहे, त्याच्यामध्ये ज्या गाड्या वापरल्या जातात त्यासुद्धा इलेक्ट्रिकच्या गाड्या असाव्या. म्हणून मध्ये आम्ही 1-2 कंपनीशी कन्सर्न करून त्यांच्यातर्फे काही गाड्या गिफ्ट आम्ही मागून घेतल्या नॅशनल पार्कच्या माध्यमातून. त्यानंतर जे वाघ आहेत त्यांना दत्तक कोणीतरी घ्यावं, म्हणजे वाघांची संख्या आणखीन वाढेल, त्यांची बिडिंग झाली पाहिजे. कारण नॅशनल पार्ककडे एवढा पैसा नाही आहे. आणखीन झाडं लावता येतील का, त्यासाठी मागच्या वेळी मी पहिला टर्मचा आमदार असताना 1 लाख झाडं लावली होती आम्ही नॅशनल पार्कमध्ये. आणि नुसती लावली नाही, त्यात 2 वर्ष आम्ही संगोपन केलं. माननीय ती संत निरंकारी संस्था आहे, फार मोठी आहे, त्यांच्याशी मी टाईप केलं आणि दर शनिवार रविवार त्यांचे 700-800 त्यांचे जे सदस्य आहेत, भक्तगण आहेत,
ते तिथे जायचे, स्वतःची शिदोरी घेऊन जायचे. त्यांना फक्त पाण्याची व्यवस्था मी करून दिली होती. ते झाडांचं संगोपन करायचे. त्यांना लागणारं खत होतं, ते खत द्यायचो, ते मी माझ्या पैशाने द्यायचो. पण ते आम्ही 2-2.5 वर्ष ती झाडं जगवली. आता ती झाडं मोठी झालेली आहेत. लोक नुसते लावतात, निघून जातात. मी तसं नाही केलं. ती झाडं जगवण्यासाठी 2 वर्ष असोसीने मेहनत केली आणि दर शनिवारवर मी स्वतः जायचो त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर बसायचो. त्यांना मी गेल्याने त्यांना आणखीन वाटायचं की बाबा आमदार पण आमच्यावर फिरतो. मंडळी, या मागाठाणे भागामधून पश्चिम द्रुतगती महामार्ग जातो, जो प्रचंड रहदारीचा आहे. त्यामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी असते आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने इथे विविध रस्त्यांची कामंही सुरू करण्यात आली आहेत. चिकनाकडून आमच्याकडे गाड्या येतात. मग गुजरातपासून इथपर्यंत हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. त्या इथे असणारी वस्ती आहे. तुम्ही जाणार तो एकच रस्ता होता, समोर तुम्ही बघितला असेल. त्यामुळे त्या गाड्या यायच्या, ते खालून यायच्या, तिथे मग प्रचंड ट्रॅफिक व्हायचे. कारण जायच्या गाड्यासुद्धा त्याच रोडने जाणार, यायच्या गाड्यासुद्धा त्याच रोडने जाणार, प्लस तिकडून येणाऱ्या गाड्या, प्लस बोरलीवरून येणाऱ्या गाड्या, ते त्यामुळे प्रचंड कोंडी व्हायची. अर्धा पाऊण तास म्हणजे लोक कंटाळायची. मग त्याच्याबरोबर पर्याय कसा काढावा लागेल. मग माझ्या लक्षात आलं की जर त्या ब्रिजच्या खालून जर आपण रस्ता तयार केला आणि तो तिथे जॉईन केला, म्हणजे येणाऱ्या गाड्यां, ज्या आतमध्ये येणाऱ्या गाड्या आहेत काजूपाड्यामध्ये आणि त्या एरियामध्ये, त्या रस्त्याने जातील आणि जाणाऱ्या गाड्या सरळ जातील. म्हणजे तेवढी ट्रॅफिकची कोंडी ती त्या 1-2-4 मिनटामध्ये ती कमी होऊ शकते, रेग्युलर होऊ शकते. मग त्याच्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेब, ते MMRDचे मंत्री होते, त्यांच्याकडे गेलो. ते बोलले अजून परत आम्ही कुठल्याही ब्रिजखाली रस्ता दिलेला नाही. पण बोलू साहेब, ते प्रेशर तरतूद करा, काही करा. त्यांच्या पाठी लागून प्रचंड प्रयत्न करून मग त्यांच्याकडून शेवटी सँक्शन करून घेतलं आणि तो रस्ता मी तयार केला. त्यामुळे ते प्रचंड, कारण नॅशनल पार्क आहे तिथे बाजूला. नॅशनल पार्कमध्ये येणाऱ्यांची गर्दी, जाणाऱ्यांची गर्दी, काजूपाड्यातून येणाऱ्यांची गर्दी, प्लस गाड्यांची गर्दी, सर्व तिथे छोटासा अरुंद रस्ता असल्यामुळे प्रचंड, दिवसा पण आला तरी ट्रॅफिक जाम, संध्याकाळी आला तरी ट्रॅफिक जाम, दुपारी आला तरी ट्रॅफिक जाम व्हायची. अशा प्रकारे तो मी त्यातून मार्ग काढला. लोकप्रतिनिधींची हीच कामं असतात. आपल्या भागातल्या लोकांशी संवाद साधायचा, त्यांची सुखदुःख जाणून घ्यायची, त्यांच्या समस्या काय आहेत त्याही समजून घ्यायच्या, त्या समस्यांवरती उपाय शोधायचे आणि त्यासाठी विविध सरकारी योजनांचे लाभही त्यांना द्यायचे. बघा मंडळी, हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ना की आपल्याला काही समस्या असतील ना तर आपण आपल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधायला पाहिजे. आपल्या अडीअडचणी, समस्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवल्या पाहिजेत. त्यातूनच कुठेतरी संवाद सुरू होतो आणि आपल्या अडीअडचणी मिटू शकतात. त्याविषयी आज आपण जाणून घेतलं. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 430च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.